एका बाजूला आपण पाहतोय डोडो स्ट्रायकर्स, तर दुसऱ्या बाजूला द केक हाऊस हा संघ. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल मैदानाच्या वरती मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज निकेश आणि सुशांतशी जोडी, तर नाणाच्या दुसऱ्या बाजूला गोलंदाज ऋषी तयार. षटकातील पहिला चेंडू यावेळेस टप्प पडल्याच्या नंतर अगदी हवेच्या फ्लो मध्ये चेंडू गेला की काय, अवांतर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती आलाय. अतिरिक्त स्वरूपाची पहिली धाव दफलकावरती जमा केली जाते. बघा, जशा निवडणुका कठीण होत्या ना, तशी आता ही स्पर्धा सुद्धा कठीण होऊन बघतीये. अशा टप्प्यावरती ही स्पर्धा आली आहे जिथे येणारा प्रत्येक चेंडू हजारोची परिभाषा बोलणार आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता. जोपर्यंत फील्ड केली जाईल, फेक केली जाईल, तद्वर घेतलेली एक धाव. एका चेंडूवरती आल्यात एकूण 2 धावा. प्रथम फलंदाजी करताना डोडो स्ट्रायकर संघ. निकेश आधीच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणारा अष्टपैलू खेळाडू, त्याच्या समवेत सुशांत. ही जोडी मैदानाच्या आत लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन नेहमी चर्चेचा विषय राहिलाय आणि हेच कॉम्बिनेशन मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते, जिथे गोलंदाजीसाठी आता मात्र ऋषिकेश पाहायला मिळतोय. डेफिनेटली अपमानाचा हिशोब आम्ही वहीत नाही, मनात लिहून ठेवतो आणि वेळ आली ना की नावासकट पान फाडून टाकतो. मैदानाच्या वरती कशा स्वरूपाचं क्रिकेट पाहायला मिळणार. चला, जास्तीचा वेळ घेताय गोलंदाजी करणारा संघ, थोडं स्पीडअप करायचं आहे. स्पीडअप असं सांगितलं जातंय. यस, गोलंदाज सज्ज आहे पुढील चेंडू घेऊन. क्या बात आहे. यावेळेला मात्र चांगली गोलंदाजी आहे. कमबॅक फार महत्वाचा आहे. आधीच्या चेंडूवरती काय घडलं यापेक्षा तुम्ही पुढच्या चेंडूवरती काय रणनीतीने कामगिरी करताय, प्रतिस्पर्धी संघाला कशा पद्धतीने रोखताय, हे फार महत्वाचं आहे. प्रतिस्पर्धी संघाची इनिंग जर हायवेवरती फुसाट जात असेल ना, तर गतिरोधकाची भूमिका फार महत्वाची आहे. अगदी दुधात माशी पडावा असं काहीसं घडलंय. आपण गोलंदाजाचं तोंड भरून कौतुक करत होतो आणि मग अशातच दुधात माशी पडली. यावेळेचा चेंडू वाईड आलाय. वाईड हा वाईटच आहे. परिस्थिती पाहायला मिळते. डेफिनेटली डोडो स्ट्रायकर्स हा संघ एक अद्भुत संघ आहे. संघाची संघ बांधणी चांगली केली आहे. सुपर 8 मधून सुपर 4 मध्ये दोन्ही संघ दाखल झालेत. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय अगदी डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला नेस्त नाभूत मैदानाच्या वरती उभं ठेवलं जात आहे. पायामध्ये जणू काय बेड्या ठोकल्यात की काय फलंदाजाच्या. अगदी आपण पाहतोय पंचांकडे मागणी केली जाते, परंतु पंच सांगतात इट्स अ फेअर डिलिव्हरी. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज मैदानाच्या वरती. वाऱ्याचा वेग पाहायला मिळतोय. यावेळेस लॉंग द कार्पेट हा फटका आपण पाहतोय. एक धाव स्ट्राईक रोटेट झाली आहे. बघा, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय. हे फार क्वचित पाहायला मिळतं. मॅच निराळी आहे. आपण पाहिलं क्वालिफायरची मॅच आहे. इथून विजेता संघ ट्रॉफीवरती आपलं नाव कोरण्यासाठी सज्ज झालेला असेल. पराजित झालेल्या संघाला सुद्धा बक्षीस पात्र जरूर मिळेल. मात्र काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. दबाव तंत्र, बॅटची लीडिंग एज. चेंडू मात्र आपण पाहिलं तर थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. कौतुक करूया आपण इथून मात्र गोलंदाजाचं, ज्याने आतापर्यंत केवळ आणि केवळ 4 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू टाकले गेलेत. फलंदाजाचं कौतुक सगळेच करतात. त्या गोलंदाजाचं कौतुक करूयात ज्याने एकही मोठा फटका खेळून दिलेला नाहीये. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती परिपक्वता असावी आणि ती परिपक्वता या गोलंदाजाने दाखवून दिली आहे. ऋषीचा यावेळेचा चेंडू अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय. ऑन साइड ला फ्लिक केलाय चेंडूवरती. अगदी शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न तिथे. नो स्ट्रायकिंग एंड वरती काय घडतंय. एका धावेवरती समाधान दाखवलं जातंय. पहिल्या षटकाच्या खेरीज फलकावरती धावा पूर्ण होत आहेत. या 5 धावा जमा करण्यासाठी आहे ना मैदानाच्या वरती आकाश जिद्दोजहद करावी लागते. एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही, एकदा हरल्यानं कोणी फकीर होत नाही. चंद्र चंद्राच्या जागेवरती चमकत असतो, सूर्य सूर्याच्या जागेवरती चमकत असतो. चंद्राने कधी सूर्याशी बरोबरी करण्याची भाषा करू नये आणि सूर्याने देखील कधी चंद्राशी बरोबरी साधण्याची भाषा करू नये. चमकणार तो चंद्रही असतो आणि चमकणार तो सूर्य देखील असतो. फक्त आपली वेळ यावी लागते. ती वेळ मैदानाच्या वरती कोणत्या संघाची येणार हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. राजाभाई प्रीमियर लीग 2026 5वं पर्व आपण अनुभवतोय. सन्माननीय राजाभाई म्हणजे अर्थातच शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून ज्यांची ख्याती
आणि त्यांच्या समवेत आता मात्र सौभाग्यवती रसिकाताई राजाभाई किणे यांची जोडी खऱ्या अर्थानं कमालीची राहिली आहे. मग आपल्या विभागातील रस्त्यांची कामं असू देत, विजेचा पुरवठा असू देत, अगदी त्याच वेळेला पर्यावरणाला पूरक असणारं कुसुंबळे बायोखत प्रकल्प असू देत, अगदी त्याच वेळेला अंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील पांडवादेवी मेडेखार येथील देहेन गावातील पुलाच्या कामकाज असू देत, सर्व काही सुसज्ज बनवायचं. आपल्या विभागाचा विकास झाला, आपल्या लोकांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडे जनहित म्हणजे काय हे ज्यांनी दाखवून दिलंय. दरम्यानच्या कालावधीमध्ये मोठा फटका मिडविकेटच्या दिशेने. दोन क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न करतात, याला म्हणतात खऱ्या अर्थानं संपूर्ण समर्पण. डेफिनेटली क्रिकेट म्हणजे हेच तर असतं ना, सांघिक भावना म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय, एकात्मिता. क्रिकेट म्हणजे खऱ्या अर्थानं आदरातिथ्य. मैदानाच्या वरती जिद्दोजहद केली जाते, प्रत्येक धावेसाठी आहे ना घाम गाळावा लागतोय. अगदी दुसऱ्या षटकामध्ये राकेश याला पाचारण केलं गेलं होतं. पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव खर्च करून राकेशची गोलंदाजी आपल्याला इथून मात्र पुढे पाहायला मिळणार आहे. राकेश एक महत्वपूर्ण गोलंदाज म्हणून अगदी आपण पाहतोय ना, प्रमोशन दिलं जातंय राकेशला देखील. समोर डावखुऱ्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे सुशांत. सुशांत आणि राकेश हे द्वंद्व मैदानाच्या वरती रंगत असताना इंटरेस्टिंग बॅटल असणार आहे. एक शेर आहे तर दुसरा सव्वा शेर. मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय चांगला सामना. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आत. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता जरूर, मात्र बॅटवरती तितकासा चांगला फटका येऊ शकलेला नाहीये, तितकासा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. विकेट टिकवून खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र केला जातोय. जे डोडो स्ट्रायकर संघ या आधीच्या मॅच मध्ये मोठे मोठे षटकार खेचत होते, आता मात्र द केक हाऊस या संघासमोर नामोहरण, नथमस्तक किंबहुना सुरुवातीला सावध पवित्रा घेताना पाहायला मिळत आहेत. कौतुक करूया राकेशच्या गोलंदाजीचं. राकेश आपण पाहिलं तर शरीर यष्टीने पातळ आहे, बारीक आहे, मात्र पतला है बट बहुत गरम है. शॉर्ट पिच बॉल, ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल, हात खोलायची संधी मिळाली आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आउटफील्ड सुपर डुपर फास्ट, चेंडू सीमा रेषा पार, फरार, चौकार. थँक्यू. गोरगरिबांचा नेता आमचे छोटम शेठ भुईर. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आपल्या विभागाला लाभलेला हा कोहिनूर हिरा आहे. यावेळेला लॉफ्टेड स्ट्रोक, बॅक टू बॅक दुसरा चेंडूवरती आलाय. कॉन्फिडंट, क्लासिकल, कन्सिस्टंट, कंपोस्ट फोर. छोटम शेठ किंग मेकर आहेत. इथून मात्र निकेश सुद्धा डोडो स्ट्रायकर संघासाठी किंग मेकरची भूमिका. तिसरा चेंडू, तिसरा तडाखा, यावेळेला फ्लॅट, फ्युरियस, फंटॅस्टिक स्ट्रोक, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. ऑन द ग्राउंड खेळलेला हा फटका, ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल, ताकदीचा वापर, फ्रंट फूट वरती गेला आणि तदनंतर मात्र बॅट मधून आलेला तो सुमधूर आवाज अजूनही कानामध्ये गुंजताना पाहायला मिळाला. 21 धावसंख्या. राकेशचं हे षटक बिकट झालंय. आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक वन बाउन्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर, रेखीव, रेशमी, राजेशाही, चौकार. यावेळेस 4 धावा आल्या धावफलकावरती. 4 धावांचा बदल होतोय. एकंदरीत धावफलकावरती 25 धावा. नक्की चेंडूवरती अगदी आपण
पाहायला मिळतोय. अगदी जर पाहायला गेलं तर 25 धावा धाव फलकावरती लिहिल्या जातात. 12.5 ची सरासरी प्रति षटक ठेवली जाती आहे. 2 षटकांनंतर 25 धावा. येणारी 2 षटकं काय सांगणार? मैदानाच्या वरती आक्रमकतेची भूमिका फलंदाज दाखवणार की संयम दाखवणार? आकाश. नाही, कन्सिस्टन्सी इज द की फॉर द सक्सेस. का म्हटलं गेलं? निकेशने या आधीच्या मॅच मध्ये 33 धावा केल्या. हा तोच निकेश आहे ज्याने गोलंदाजी करत असताना 2 फलंदाजांना बाद केलं. कन्सिस्टन्सी आहे. संघासाठी आवश्यकता काय आहे हे त्याने ओळखलं गेलं. सुरुवातीच्या पहिल्या 4 चेंडूंवरती 3 सिंगल्स घेतल्या गेल्या. गरज वाटली तिथे चेंडू डॉट सुद्धा खेळला गेला आणि बॉलच्या मेरिटनुसार खेळला गेलाय. उगाच हवेमध्ये तलवारबाजी नाही करायची. संघ अडचणीमध्ये हरकत नाहीये. स्वतःवरती दाखवलेला तो आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावरती केलेलं कमबॅक डोडो स्ट्रायकर संघाला आनंददायी, हर्ष उल्हास, औत्सुक्याचा आणि जिज्ञासा वाटणारा पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी आलाय तेजस, ज्याची एक्सप्रेस आज जोराने धावणार का हे बघणं खरंच गरजेचं असणार आहे. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तेजसची एक्सप्रेस धावली आणि आता मात्र डावखुरा फलंदाज सुशांत याची ज्योत मावळली. फलंदाज बाद. अवधीमध्ये या स्पर्धेचे जनक पण पाहतोय राजाभाई किणी म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी एक महत्वपूर्ण व्यक्ती आहेत. आपल्या विभागाला पाणी, रस्ते, वीज या सर्व गोष्टींच्या मूलभूत गरजा ज्यांनी नेहमी पूर्ण कराव्यात यासाठी महत्वाची कामगिरी बजावलेले हे असं व्यक्तिमत्व. आणि फार कमी कालावधीमध्ये सन्मान्य दिलीप शेठजी भोईर आणि राजाभाई किणी यांची दोस्ती अपरंपार पाहायला मिळते. ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती कायमस्वरूपी राहील अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. आणि पुन्हा एकदा बोलूयात मैदानाच्या आत, जिथे कभी खुशी कभी गम असा खेळ राहिलाय. कारण पहिल्या षटकात गोलंदाजाने केवळ 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये निकेशने तब्बल 20 धावा कुठल्या. तर तिसऱ्या षटकाची सुरुवात विकेटने गेलेली पाहायला मिळते. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला, अशी परिस्थिती मैदानाच्या आत. तेजसची गोलंदाजी यावेळेस सर्व बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण फ्लातून पाक टू द बॉलर फेकी केली आहे. इथे पाक टू द बॅटर फेकी गेली. अर्थातच एकही धाव नाहीये. मैदानाच्या वरती एकेरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करण्याचा मानस फलंदाजाचा होता, परंतु आपण पाहतोय एकही धाव जमा केली जात नाहीये. माणसाची कर्म, कर्तव्य आणि नियत चांगली असली ना की पत्रिकेत असलेला मंगल आहे ना माणसाला मंगल करण्यापासून रोखू शकत नाहीये. यावेळेसचा पडलेला चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा बाहेरच्या दिशेनं वलय प्राप्त करतोय. अवांतर धाव मैदानाच्या वरती घेतली जातीये. ऍज पर क्रिकेट लॉ नंबर 22 इट्स अ वाईड बॉल. अवांतर धावेची घोषणा होतीये. एका धावेच्या बदलानंतर धावफलकावरती धावा 26 पाहायला मिळतात. 26 ऑन स्कोर बोर्ड. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. दबाव तंत्र इथून मात्र पाहायला मिळणार आहे. कौतुक करूया आपण तेजस, भले वाईड येऊ देत, मात्र पहिल्या 2 चेंडूंवरती कमालीची गोलंदाजी केली आहे. पहिले 2 चेंडू चांगले टाकले, तदनंतरचे 2 चेंडू वाईड टाकले. यामध्ये प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा मोमेंटम प्राप्त करायला मदत मिळेल. आपली एनर्जी वाया जाईल, आयोजकांचा वेळ वाया जाईल, ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तोच रिधम पकडून सज्ज. खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची लीडिंग एज. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, यासाठी ओळखला जातो दी तेजस एक्सप्रेस. पुन्हा एकदा सुसाट धावती आहे. आणखीन एक फलंदाज गारद. श्रीगाव गावातून आलेला हा तारा आज मैदानावरती चिखलीच्या या क्रीडांगणावरती सितारा बनलाय.
आणि लगातार सातत्यपूर्ण वेगवान गोलंदाजी आणि ब्रेक थ्रू स्पेशलिस्ट म्हणून स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळतो. म्हणतात ना, स्वतःला सिद्ध केलं का प्रसिद्ध आपोआप होता येतं, आणि तेच हे व्यासपीठ मैदानाच्या आत. यावेळेला आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षकाचा आविर्भाव, त्याचा ऍटिट्यूड तुम्हाला केवळ आम्ही एकच धाव करून देऊ हे सांगणारा होता. क्रिकेटमध्ये हे क्षेत्ररक्षण फार महत्वाचं आहे, कारण गोलंदाजाचा कॉन्फिडन्स यामुळेच वाढत असतो. येस, षटकानंतर पाण्याची पूर्तता करायची, व्हॉलंटियर्स तत्पर राहायचं आहे. इथून मात्र मैदानाच्या वरती काय फटका खेळला जातोय अलॉंग द कार्पेट. आपण हा फटका पाहतोय, अगदी एका धावेसाठी हा फटका खेळला गेलाय. एक धाव आली आहे धफलकावरती, एका धावेची वाढ. 29 धावा. बघा ना निखिलजी, काय आगळा वेगळा खेळ आहे, जिथे निकेशने मैदानाच्या आत आता मात्र स्टारडम प्राप्त केलंय. त्याला आता मात्र मोठे फटके खेळता येतात असं वाटत असताना तेजस नावाचं वादळ मैदानावरती आला. या वादळाने 2 फलंदाजांना शमवलं गेलं. चला, या ओव्हर मधील तिसरा वाईड चेंडू या ठिकाणी आलाय. वाईड आला असेल ना तरी सुद्धा मी म्हणेन द केक हाऊस संघाची परिस्थिती वाईट नाहीये. केवळ 5 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. मोठा फटका, लॉफ्टेड स्ट्रोक, ओव्हर पिचचा चेंडू. या वेळेला मात्र सरळ सुंदर सटीक फटका, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. मैदानाच्या आत द्यायचंय फर्स्ट एड किट. 36 धावा. चला, पाणी मैदानाच्या आत लगेच पोहोचवायचंय. स्वयंसेवक आपल्याला विनंती आहे. ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. पाण्याची सोय इथून मात्र केली जाते. काय मोठा फटका यावेळेला खेचताना आपण पाहिलं. हा फटका आला होता मितेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार अर्थातच डोडो स्ट्रायकर संघासाठी आनंददायी असणार आहे. संजीवनी घेऊन येणार आहे. संघ या षटकामध्ये अडचणींमध्ये होता. केवळ आपण पाहिलं 5 चेंडूंवरती 5 धावा आल्या होत्या, आणि मग अशातच येणारा हा शेवटच्या चेंडूवरती षटकार. जसं रामायणामध्ये हनुमानाने तो पर्वत उचलून संजीवनी आणली होती ना, तोच पर्वत उचलून इथून मात्र षटकार खेचत या मॅच मध्ये संजीवनी आणणारा मितेशचा षटकार आपण अनुभवला. 3 षटकांची सांगता झाली. धावफलकावरती 36 धावा प्रति षटक, 12ची सरासरी पाहायला मिळते. रसिक मायबा प्रेक्षकांची मांदे याळी. या स्पर्धेवरती खूप सारं प्रेम या विभागातील रसिक मायबा प्रेक्षकांनी दाखवलेलं आपण पाहतोय. tenniscricket.in यांच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूब वरती थेट प्रक्षेपित केली जाते, आणि ऑनलाईन सुद्धा जोडले गेलेल्या सर्व रसिक मायबा प्रेक्षकांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करून वळूयात पुन्हा एकदा राजाभाई प्रीमियर लीग 2026च्या चित्त थराराकडे. डेफिनेटली 3 षटकारांच्या अखेरीस धावफलकावरती धावा जमा केल्या जात आहेत. त्या एकंदरीत 36 धावा, 36 धावा आपण पाहतोय. अगदी स्ट्रायकिंग एंड वरती नौका फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे आता असणारा मितेश आणि निकेश. ही जोडी मैदानाच्या वरती फलंदाजी करत असताना आपल्याला निकेश या स्ट्रायकिंग एंड वरती, माफ करा चुकीची दुरुस्ती करतोय. यस, तर गोलंदाज तयार आहे. 4थ्या षटकामध्ये स्वराजच्या हातामध्ये चेंडू. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून फॉरवर्ड डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये तिथे भाग मिल्खा भाग. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गवस निघालतोय, ती म्हणजे सीमारेषे बाहेर आलाय. दणदणीत खणखणीत चौकार. याला म्हणतात बॉडी बॅलन्स पाहायला गेलं. बॅकफूट वरून खेळलेला हा फटका
कव्हरच्या दिशेने. गॅपमध्ये फटका खेळला गेला. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क काय असते, अभ्यासपूर्ण इनिंग काय असते, हे निकेशने मैदानावरती वारंवार दाखवून दिलंय. या आधीच्या मॅचमध्ये 33 धावसंख्येची नाबाद खेळी, तीच कन्सिस्टन्सी वैयक्तिक 10 चेंडूंवरती 26 धावसंख्येवरती आता सुद्धा खेळतोय. डेफिनेटली ऍबिलिटी आता इथे सर्व सिद्ध करावी लागणार. यावेळेसचा चेंडू अवंतर स्वरूपाचा आलाय. अगदी अवंतर स्वरूपाची ही एक धाव पूर्ण झाल्याच्या नंतर धाव फलकावरती आम्हाला धाव गुणलेखक मित्र सांगत असताना 41 ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना राईट आर्म अराउंड विकेट. यावेळेस लिडिंग एज घेऊन चेंडू आकाशामध्ये बॅकवर्ड शॉट पॉइंटच्या रिझन मध्ये एक सोप्पा झेल टिपला जातोय. फलंदाज आता इथे मात्र निकेश ठरतोय. या चेंडूवरती बाद. OUT आउट. खऱ्या अर्थानं डीजे मास्टरने लगावलेलं हे चॅम्पियन्स गाणं निकेश साठीच होतं. आउट झाला हरकत नाहीये. संघाची गरज काय होती, ओपनिंगला येत असताना 100% योगदान त्याने दिलंय. आणि इंग्रजीमध्ये एक म्हण म्हटली जाते, यू नेव्हर गेट अ सेकंड चान्स टू मेक युअर फर्स्ट इम्प्रेशन. आणि त्याने स्वतःचं फर्स्ट इम्प्रेशन सर्वांसमोर इतकं छान टाकलं गेलंय ना. सातत्यपूर्ण ओपनिंग मध्ये येत असताना पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला. बॉलच्या मेरिटनुसार खराब चेंडूंचा समाचार, चांगल्या चेंडूंना सन्मान, हे त्याने वारंवार दाखवलं गेलं. व्हेरी वेल डन निकेश, यू ब्युटी. चांगली इनिंग आपल्या बाजूने झाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत नईम आलाय. नईम थोडासा फॉर्म पासून स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. मात्र हीच ती वेळ आहे जिथे स्वतःला विश्वास दाखवत असताना पुनरागमन करायचंय. डोडो स्ट्रायकर संघाची विकेट गेली, तदनंतर कमबॅक करणं गरजेचं. यावेळेस आडवा बाटणं अगदी बिहाइंड द विकेट. तिथे फट्स आपण पाहतोय. अगदी 100% फट्स पाहायला मिळत आहेत. परंतु डोळ्यामध्ये धूळ फेकत असताना ही एकेरी स्वरूपाची एक धाव पूर्ण केली जातीये. बघा पार्शली प्रोएक्टिव्ह आणि पार्शली रिएक्टिव्ह मैदानाच्या वरती कशा स्वरूपामध्ये राहावं लागतं ना, हे यष्टीरक्षक अगदी देखल्या डोळ्या सांगतोय. मैदानाच्या वरती चेंडूला सोडत नाहीये. चेंडूला सोडलं तर सामना देखील हातातून सुटणार आहे हे त्याला अगदी ठामपणे माहिती आहे. आणि तो ठाम मैदानाच्या वरती अगदी आपल्या संघासाठी राखत असताना यष्टीरक्षक. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला गोलंदाज स्वराज एक्सप्रेस चालू आहे 4थ्या षटकामध्ये. यावेळेस आडवा बाटणं फटका फॉरवर्ड डिप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 हातामध्ये चेंडू निसावतोय. अजून एक फलंदाज इथे मितेश ठरतोय. या चेंडूवरती बाद. चाललाय हताश मानेनं डग आउटच्या रिझन मध्ये. फलंदाज इथे बाद. थँक्यू डीजे. जर टाकूया तिथून मात्र 42 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4थ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. निखिलजी, एक गोष्ट उल्लेख करावासा वाटतोय द केक हाऊस या संघासाठी. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे असलेली ती एनर्जी, त्यांचे क्विक थ्रोज, क्षेत्ररक्षणामध्ये अचूकता, आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे काय आहे, प्रत्येक चेंडू नंतर एकमेकांना केलेलं ते चिअरअप, ते फार महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये ही बॉन्डिंग फार महत्वाची आहे. आणि त्याचमुळे का होईना हे हेल्दी एन्व्हायरमेंट तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जायला मदत करते. ज्या वेळेला तुमच्या फलंदाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना माहिती आहे की आपला संघ आपल्या पाठीशी आहे ना, त्यावेळेला चांगला खेळ पाहायला मिळतो. आणि तोच बहारदार खेळ इथून मात्र द केक हाऊस संघाच्या बाजूने पाहायला मिळालाय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, एवढंच मात्र म्हणावं लागेल. फटका फसलाय मैदानाच्या वरती. अजून एक झेल सेकंड एडप मध्ये पकडला जातोय. फलंदाज अथर्व ठरतोय. सेकंड चेंडूवरती अगदी कन्सिक्युटिव्ह विकेट मैदानाच्या वरती. फलंदाज बाद.
त्यावेळेला सगळ्यांच्या नजरा आता विकेट कडे होत्या. माझी नजर होती ती म्हणजे शांभवी पाटील मॅडमकडे. त्यांच्याकडे नजर असताना पाहायला मिळाली, पहिल्या वेळेला बॉल उडाला, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. तदनंतर क्षेत्ररक्षकाने पुन्हा कॅच पकडली, पुन्हा म्हणाले वाचलो रे बाबा. हा एक आनंद आहे. ही बॉन्डिंग, ही स्पिरिट एन्जॉय करता आलं पाहिजे. यावेळेला लॉफ्टेड स्ट्रोक, मोठा फटका, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. आणखीन एक फलंदाज, तू चल मैं आया, एका पाठोपाठ एक बाद होण्याचं सत्र सुरू. विकेट हॅट्रिक संपादन केली जाते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत स्वराज्य या खेळीसाठी. स्वराज्य स्थापन केलं आणि आपल्या संघाला मेरिट मध्ये पुढे घेऊन जात असताना कमी धावांवरती प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यासाठी यश मिळालंय. आणि खऱ्या अर्थानं धन्यवाद देऊयात. हेच ऋणानुबंध, हेच प्रेम कायम राहू देत, हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 42 धावा जमा केल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना दो स्ट्रायकर्स मृणालजी यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तरार्धाच्या खेळामध्ये 43 धावा करायच्या आहेत द केक हाऊस या संघाला. काय घडणार, काय बिघडणार हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा निखिलजी पडते यांच्या समवेत आकाश मांजरेकर आपण सर्वांचं स्वागत करूयात उत्तरार्धाच्या खेळासाठी. डुडू स्ट्रायकर्सचा संघ आता खऱ्या अर्थानं सुपर 8 मधून दाखल होत असताना राजाबाई टायगर्स या संघाच्या विरोधामध्ये का फलातून सामना खेळला होता आणि अगदी सुपर 4 मध्ये दाखल होत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, खेळतोय तो म्हणजे द केक हाऊस या संघाच्या विरोधामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी केक हाऊस या संघाला धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 43 धावा. या धावा बनवल्या जाणार की धावा रोखल्या जाणार, मग फलंदाजी करत असताना ताकदीचा वापर केला जाणार की युक्तीचा वापर केला जाणार. गोलंदाजी करत असताना गती परिवर्तन, अगदी अचूकता या सर्व बाबींचा इथे विचार केला जाणार का? तत्पूर्वी वळूया नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आम्हाला जॉईन होत असताना प्रलयजी पाटील यांच्याकडे वळूया. नाणेफेकीचा कौल, नशिबाचा कौल. ओव्हर टू प्रलय. माइक इज युअर्स प्रलय. थँक्यू सो मच निखिल अँड आकाश सर. नाणेफेकीचा कौल आपण घेणार आहोत. मी आमंत्रित करतो अमीरजी यांनी सुद्धा जॉईन व्हायचं आहे आमच्या सोबत आपण टॉस घेण्यासाठी. अमीर पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ निश्चितपणे वागेश्वर वाघवीर आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी विनंती करतो आपण आमच्या सोबत जॉईन व्हायचं आहे. कौल लागलेला आहे. सर्वप्रथम चेतन, तुझा निर्णय काय असेल आणि कसं वाटतंय या स्पर्धेमधला दुसरा सेमीफायनलचा सामना खेळत असताना, आणि कसं वाटतंय या स्पर्धेमधला दुसरा सेमीफायनलचा सामना खेळत असताना? सर्वप्रथम ही राजाबाई प्रीमियर लीगची 5वा पर्व आहे आणि 4 पर्व मी खेळलो. एकदाही सेमीफायनल नाही बघितली, पण आज बघून मी भरपूर खुश झालेलो आहे आणि माझा सर्वप्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि संकेत पाटील यांचा संघ आहे डीएसपी टायगर. सौरभ, तुला कसं वाटणार आहे? तुला आता फलंदाजी करताना पाहायचं आहे. या स्पर्धेमध्ये पहिली 50 तुझ्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळाली, तर अजून एक 50 बघायला मिळेल का? नक्कीच प्रयत्न तर करणार. पहिली बॅटिंग आहे म्हटल्यानंतर फ्री खेळेन मी. नक्कीच तुम्हा दोघांचं हे मनपूर्वक धन्यवाद. आणि आमच्या समेत अमीर दादा सुद्धा उपस्थित होते, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये, जिथे की पहिल्या सेमीफायनलचा
चला मॅच स्वयं आणि त्याचा थरार आपण ऐकत आहोत. अलिबागच्या 2 तोफ गोळे आपल्यासोबत डागण्यासाठी आकाशजी मांजरेकर सर आणि निखिल पडते सर. over to you. स्वयंसेवक पाण्याची पूर्तता मैदानाच्या वरती लगेचच करायची आहे. प्लीज चला स्वयंसेवक पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या वरती. यस, थँक्यू सो मच. अगदी दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या वरती 43 धावा बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार याच्याकडे आता आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. अगदी 43 धावा बनवण्यासाठी मैदानाच्या वरती संघ एका बाजूने द केक हाऊस हा संघ शर्थीचे प्रयत्न करणार, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नसणार आहे. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला डोडो स्ट्रायकर्स हा संघ देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. हा संघ 43 धावा रोखण्यासाठी आहे ना रक्ताचं पाणी देखील मैदानाच्या वरती करत असताना आपल्याला इन ऍक्शन मोड वरती पाहायला मिळणार आहेत. ज्याप्रमाणे खऱ्या अर्थानं प्रचंड मेहनत आहे ना जिल्हा परिषदेवरती निवडून येण्यासाठी रसिकाताई किरणी यांनी केली, त्याच प्रकारची मेहनत आहे ही 4 संघांना हा करंडक जिंकण्यासाठी करावी लागणार आहेत. आणि अगदी यशाचा आणि विजयाचा गुलाल कोणाच्या माध्यमातून उडवला जाणार आहे, मैदानाच्या वरती काय घडणार काय बिघडणार, आमच्या समवेत आकाशजी मांजरेकर आम्हाला जॉईन होत असताना आपण पाहतोय. सत्राचं या सामन्याचं दुसरं सत्र आलंय सर्वांच्या भेटीला. दरम्यान आपण इथे स्वागत करणार आहोत. सन्माननीय श्री विकास जिनिलकर यांचे इथे आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो राजाभाई केनी यांना की विकास जिनिलकर यांचं स्वागत करायचं आहे. मंचावरती ही स्पर्धा आहे. विकास जिनिलकर यांचं स्वागत राजाभाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 मध्ये आपण करतोय. मंचावरती त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये दिसला आणि मैदानामध्ये बऱ्याच अशा घडामोडी घडत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकच आवाज मैदानामध्ये. पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. ओव्हर टू यू. थँक्यू. रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावरती, थकला नाही तो अनेक युद्ध केल्यावरती. अरे जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं, हाती होती ढाल आणि पळत होतं घोड. अरे छत्रपती शिवरायांचं तू नाव एकदा घे आणि डोळे झाक, तुझ्या मार्गात आलेली सर्व संकट कापून टाक, सर्व संकट कापून टाक. हे भगवा आपण पाहतोय, वातावरण सजलं गेलंय. जिथे नजर जाते ना तिथे भगवा फडकलाय आणि हा भगवा आहे ना रायगड जिल्हा परिषदेवरती देखील फडकलाय. हा आमचा सार्थ अभिमान आहे आणि आमचा अभिमान म्हणजे राजाभाई केणी आणि रसिकाताई केणी ही 2 नावं आहेत. मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय राजाबाई प्रीमियर लीगचा चित्तथरार आपण अनुभवतोय. याची देही याची डोळा आपल्याला हे सामने पाहायला मिळत आहेत. अगदी सुपर 4 चे हे सामने आकाश मांजरेकर अगदी आपल्याला जॉईन होत असताना. वळूयात मैदानाच्या दिशेने, जिथे वेगवान तेज तर्रार मारा काय असतो हे आकाश अथर्वने मैदानाच्या आत करून दाखवलेलं आपण पाहतोय. पार्थ स्वस्तामध्ये बाद झाला. पार्थ खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना मिसकम्युनिकेशन मध्ये बाद झाला. कम्युनिकेशन गॅप आढळली आणि तदनंतर मात्र कौतुकास पात्र डोडो स्ट्रायकर संघाच्या गोलंदाजांनी क्षेत्ररक्षकांनी नैपुण्यपूर्ण कामगिरी काय असते ना हे मैदानावरती दाखवून दिलंय. वेळेसचा मोठा फटका उंच आकाशामध्ये, अथर्व चेंडू खाली येतोय, करणार नाहीये कोणतीही चूक. अजून एक फलंदाज इथून निघालाय मैदानाच्या वरून. हताश आणि निराश मानेनं फलंदाज क्रमांक 2 धक्का मिळतोय, तो म्हणजे केक हाऊस या संघाला. फलंदाज बाद. निघताना तो जणू काही मनामध्ये गाणं गुणगुणत होता, मी निघालो तुम्ही येता का. ऋषिकेशने ते ऐकलं आणि एका पाठोपाठ एक तो सुद्धा स्वस्तामध्ये बाद झालेला आपण पाहतोय. ओपनिंग पेयर
कम्प्लिटली फेल्युअर झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय द केक हाऊस या संघाचं. कारण धावफलकावरती एकही धाव नसताना वाव मैदानाच्या आत आलाय. विकेट डॉट विकेट, इट्स अ वाव. डेफिनेटली मैदानाच्या वरती नौका फलंदाज येतोय. अगदी आपण पाहतोय ना, राकेश येत आहेत. अथर्वची गोलंदाजी, अगदी उंच खुरा असा गोलंदाज आहे. खांद्यातील ताकदीचा वापर प्रचंड करतोय मैदानाच्या वरती आणि गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी करण्यासाठी अथर्वला ओळखलं जातं आणि ती ओळख मैदानाच्या वरती अथर्वच्या माध्यमातून दाखवली जाते. प्रतिस्पर्धी संघाला अगदी आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती नेस्त नाभूत केलं जातंय पहिल्या षटकामध्ये. या वेळेला मात्र पुन्हा एकदा पुनश्च हरिओम. आणखीन एकदा चेंडू हवेत. तीच दिशा, तीच दशा. सेकंड इनिंग मध्ये लगातार आता मात्र ओव्हर हॅट्रिक संपादन केली आहे. केक हाऊस संघांच्या अडचणीमध्ये होते वाढ. आहे. मग अशा वेळेला एखादा डिफेन्सिव्ह फटका खेळून स्ट्राईक रोटेशन वरती भर दिला गेला असता, खेळपट्टीचा अंदाज घेतला गेला असता, त्यानंतर मोठे फटके आले ना काही वाटत नाही. मात्र संघांच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ करणं हे काही योग्य नाही. 3 फलंदाज बाद झालेत पहिल्या 4 चेंडूंमध्ये. अथर्वने यावेळेला मात्र मोठा फटका अथर्वच्या गोलंदाजीवरती. झेंडरच्या बॅट मधून आलेला सेंडर फटका सीमा रेषा पार. षटकार. राजाभाईंकडे आहे डिफेंडर. मैदानाच्या वरती आलाय झेंडर. मैदानाच्या वरती झेंडरची फलंदाजी आपल्याला कशा प्रकारे पाहायला मिळणार. आल्या आहे ना पहिल्या चेंडूवरती तडाखे बंद फटका. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय. 6 धावा. कनेक्शन चांगलं आहे. कनेक्टिंग इंडिया. आणखीन एक चेंडू. यू ब्युटी. रीड, रिॲक्ट, रिझल्ट, लेंथ ओळखली, प्रतिक्रिया निकाल. हॅलो. नाना, अशी चुकी तुम्ही करू शकत नाही. ओव्हरपिच चेंडू, ते सुद्धा बॅक टू बॅक. हर्षद, ज्याला आपण झेंडर या नावाने ओळखतो, तो पाठोपाठ डिलिव्हरी बॉयचं काम करतोय. म्हणजे काय, चेंडूला पिकअप करतोय, रॅप करतोय, डिस्पॅच करतोय सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त फलंदाजी. संघ अडचणीमध्ये असताना तारणहार या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला. वेल डन हर्षद. डेफिनेटली हर्षलच्या बॅट मधून निघालेला तडाखे बंद फटका. षटकार. 6 धावा. हॅलो. आमच्या विनंतीस मान देऊन व्यासपीठाला आलेले पाहुणे प्रमोद पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य कुसुमले याचे सत्कार करतील आमिर पाटील. तसेच सामाजिक कार्यकर्ते वाघवीरा गावचे मेघनाथ पाटील यांचाही सत्कार करतील आमिर पाटील. मेघनाथ पाटील आपलं स्वागत करतील. चला, आणखीन एक मोठा फटका. या वेळेला क्षेत्ररक्षकाला चुकी करायला परावृत्त केलं. दबाव, दडपण आपल्याला नैराश्यामध्ये टाकू शकतं. चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
पार्थचा आणि अनएक्सपेक्टेड प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे जेंडरचा. मैदानाच्या वरती हर्षदची फलंदाजी आहे ना, ही आपल्याला इथे चर्चा करावी लागते. परंतु आता फलंदाजी करतोय तो म्हणजे फलंदाज रोहित पाटील. रोहित पाटील हा एक ब्रँड म्हणून का ओळखला जातो? सुतारपाडा या छोट्याशा गावामध्ये जन्म घेतला. अगदी आपण पाहतोय मुंबईमध्ये कार्यरत असतो, परंतु मला राजाबाई प्रीमियर लीग ही खेळायची आहे आणि मला 2 दिवस नाही तर 3 दिवस या स्पर्धेसाठी द्यायचे आहेत. सुट्टी टाकली, आला अलिबाग मध्ये आणि आज खेळत असताना अंतिम दिवसामध्ये रोहित पाटील याची फलंदाजी फार महत्वपूर्ण असणार आहे. परंतु नाही जमत आहे. मैदानाच्या वरती वारंवार फटके फसत आहेत. मैदानाच्या वरती आपल्या संघाचा तारणहार बनण्याची ही एक सुवर्ण संधी आहे ना, रोहित आणि हर्षदकडे असणार आहे. संधीचं सोनं आकाशजी ते करावं लागणार आहे. बघा, सरावाचा अभाव आहे. मुंबईमध्ये राहत असताना नोकरी निमित्ताने तो असतो, त्यामुळे सराव तितकासा नाहीये. मात्र हरकत नाहीये, चेंडूवरती नजर पडली ना की त्याला डरकाळी कधी मारायची माहिती आहे. मात्र अशा वेळेला मिस टायमिंग फटका कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येऊ शकलं असतं. बघा, फ्रेम मध्ये काय आपण पाहिलं, 4-4 क्षेत्ररक्षक होते. काय उपयोग तुमचा जर इतकी सरळ साधी सोपी कॅच जर 4 जण जज करून घेऊ शकत नाही, कोणी लीड करू शकत नाही की मी घेतो, आणि मग जर अशा पद्धतीने जमिनीला दान करणार असाल तर प्रतिस्पर्धी संघाला ही एक मोमेंटम आहे. धावफलकावरती होईल बदलाव. 17 धावा. येस, प्रश्न असेल जेव्हा भावकीचा तेव्हा काही चलत नाही गावकीचं असं म्हटलं जातं. मैदानाच्या वरती तेच घडत असताना आपण पाहतोय एका क्षेत्ररक्षकाची झेल टिपण्यासाठी 4 एकत्र आले, सर्व फेल झाले. मैदानाच्या वरती झेल ड्रॉप झालाय. मैदानाच्या वरती सोप्पा झेल सुटला जातोय. निकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मधलं वर्चस्व घेऊन सज्ज झालाय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करत असताना लाईन आणि लेंथ पासून थोडासा भरकटला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी चुकून 3 वरती गेली आणि पंचांनी इथे मात्र टीसी प्रमाणे शिक्षा ठोठावली. चेंडू वाईड असल्याची घोषणा केली आहे. इथून द केक हाऊस संघ म्हणेल पदरी पडलं आणि पवित्र झालं. येणारी प्रत्येक धाव आमच्यासाठी महत्वाची आहे. धावा कधी कुठून कशा येत आहेत याला महत्व नाहीये. 18 ही धावसंख्या जमा झाली आहे. पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या, हे विसरून चालणार नाहीये. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. दॅट्स द ब्युटी. इधर चला मे उधर चला, जाने कहा मे किधर चला. गोलंदाजाकडे असलेलं वैविध्यपूर्णता. कधी चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करतोय, कधी चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. गोलंदाजाने केलेलं हे वर्चस्व फलंदाजासाठी विवंचनेत टाकणारी कामगिरी मैदानाच्या आत. डेफिनेटली अगदी निकेशची गोलंदाजीची प्रशंसा इथे करावी लागते. राईट आर्म अराउंड द विकेट ही गोलंदाजी केली जाते. इथे लेट कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतोय थर्डमॅनच्या रिझन मधून फ्लाइंग स्लिप मध्ये तिथे ट्रॅव्हल झाला होता. एका धावेसोबत काहीच नाहीये. आपण पाहतोय या चेंडूवरती धावा एकही जमा केली जात नाही. धफलकावरती धावा. आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. पाण्याची पूर्तता लगेचच मैदानाच्या वरती करायची आहे. हॅलो हॅलो. व्यासपीठावर आलेले पाहुणे अभिषेक पाटील, अलिबाग तालुका वैद्यकीय अध्यक्ष यांचा सत्कार करतील राकेश पाटील. अभिषेक पाटील याचा सत्कार करायचा आहे. वैद्यकीय अध्यक्ष अलिबाग तालुका शिवसेना, तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष म्हात्रे यांचाही सत्कार करतील राकेश पाटील यांच्या हस्ते. त्यांचा सत्कार होत आहे. संतोष म्हात्रे एक सामाजिक कार्यकर्ते. तसेच व्यासपीठावर आलेले पाहुणे राजेंद्र पाटील यांचाही सत्कार करतील राकेश पाटील.
आमच्या विनंतीस मान देऊन या व्यासपीठावर आलेले पाहुणे या सर्वांचे स्वागत राजेश पाटील यांचं स्वागत करतात. राकेश पाटील एक मायेची शाल देऊन धन्यवाद राजेश पाटील. तसेच मेडिखर गावचे राजाभाई किनी यांचे कट्टर समर्थक स्वप्नेश मात्रे स्वप्नेश पाटील यांचा सत्कार करतील आमिर पाटील. माईची शाळ यावेळेस पहिला चेंडू मैदानाच्या वरती पडल्याच्या नंतर अगदी आपण पाहतोय पंचांकडे मागणी केली गेली होती, बट अंपायर सेज वी आर नॉट दॅट मच इंटरेस्टेड ऑन दिस युअर अपील, इट्स अ फेअर डिलिव्हरी असं सांगितलं जात आहे. अगदी पहिला चेंडू योग्य नियंत्रणामध्ये फेकला जातोय. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आलेला आकाशच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. निखिलजी कधी कधी काय होतं माहितीये का की आपण स्टान्स असा घेतो, फुटवर्क आपला असा असतो की मग अशा वेळेला आपल्याकडनं मिस टायमिंग झालेला फटका, मग अशा वेळेला पंचांनी वाईट द्यावा अशी एक नाहक अपेक्षा केली जाते आणि ती चुकीचीच आहे हे या ठिकाणी पाहायला मिळाले. आकाश गोलंदाजीसाठी लॉफ्टेड स्ट्रोक आहे, गॅप मध्ये फटका खेळलाय, 2 क्षेत्ररक्षकांना पार करत चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. दोन पूर्णांक 2 षटके समाप्त झालेत. 22 धावा धावफलकावरती लागले आहेत. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 21 धाव संख्येची आवश्यकता. आने वाले 10 गेंदे जीत के लिए 21 रनों की जरूरत, रिमेनिंग 10 डिलिव्हरीज 21 रिक्वायर्ड. अशा पद्धतीची मॅच मैदानावरती पाहायला मिळते. जोपर्यंत मैदानाच्या आत रोहित आणि हर्षद अर्थात झेंडर मैदानाच्या जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत या मॅच मध्ये द केक हाऊस संघ आपलं वर्चस्व घेऊन उपस्थित आहे. मी म्हणेन आणखीन एखादी विकेट आणि डोडो स्ट्रायकर संघ या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती पाहायला मिळेल. मॅच ज्या दिशेने पाहिजे त्या दिशेने वळवता येऊ शकेल. यावेळेला बॅकफुट वरून लॉफ्टेड स्ट्रोक, फटका तितकासा चांगला नाहीये आणि त्याचमुळे का होईना जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई असं गोलंदाज म्हणतोय आणि आणखीन एका फलंदाजाला तंबूचा आसरा दाखवतोय. बघा, आपण रोहितच्या फलंदाजीची चर्चा करत होतो, आपण खऱ्या अर्थानं हर्षदच्या फलंदाजीची चर्चा करत होतो आणि अगदी खऱ्या अर्थानं एका चांगल्या भिंतीला तड जावी ना असं काहीच मैदानाच्या वरती घडतंय. एक चांगला चेंडू पडला, त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा रोहितनं प्रयत्न केला, प्रयत्न असफल. मैदानाच्या वरती रोहितला माघारी जावं लागलं. फलकावरती धावा पूर्ण झाल्यात, त्या म्हणजे 22 धावा. एकंदरीत सामना जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. 21 धावा अजूनही प्रलंबित आहे. आकाशजी, एक महत्वपूर्ण लढत आहे. विजेत्या संघाला आता मात्र जास्त रकमेचं बक्षीस पारितोषिक मिळू शकतं. पुढील फेरीमध्ये जाण्यासाठी प्रवेश मिळू शकतो. प्रवेशवरनं आठवलं, येणाऱ्या 5 एप्रिल पासून वीर दमदार आमदार प्रीमियर लीगची सुद्धा सुरुवात होणार आहे. अशी स्पर्धा, जी स्पर्धा 3 तालुक्यांना एकत्रित घेऊन येते. त्रिवेणी संगमाची स्पर्धा अलिबाग, रोहा, मुरुड या 3 तालुक्यांना एक उत्तम व्यासपीठ निर्माण करून देणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जिथे केवळ आणि केवळ टॅलेंटचा बोलबाला पाहायला मिळणार आहे. डेफिनेटली अखिल भारतीय स्तरावरची ही क्रिकेटची स्पर्धा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण का तब्बल भारतामध्ये पहिली
2 फोर व्हीलर असणारी स्पर्धा ही आपल्या अलिबाग मध्ये ठेवली जाते. दमदार, फक्त नावाने नाही, आलाय दमदार आणि दमखम दाखवणारा हा फटका फलंदाजाच्या बॅट मधून डिस्पॅच केलाय पार्किंग लॉट मध्ये. षटकार. थँक्यू. अगदी आपण पाहतोय धावफलकावरती धावा झाल्यात पूर्ण, त्या म्हणजे 29 धावा. समीकरण असेल ते म्हणजे 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. अगदी या चेंडूवरती फटका हर्षदने मारला होता. त्यांनी पाहिलं वडिलांकडे, वडील थोडेसे नाखुश होते आणि या फटक्यावरती वडील देखील झालेत खुश, कारण का समालोचन कक्षाला सलामी ठोकणारा हा फटका 6 धावांसाठी. निखिलजी, मी म्हणेन येणारा हा चेंडू फार महत्वाचा आहे, कारण हा चेंडू ठरवेल की शेवटच्या षटकामध्ये दबाव कोणाकडे असेल. 7 मध्ये 14 ची आवश्यकता असताना चला आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक लॉफ्टेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक अथर्व है तो मुमकिन है. या वेळेला मात्र हर्षद अर्थात जेंडरची इनिंग होईल समाप्त. फलंदाज बाद. मराठीमध्ये एक म्हण आहे, अगदी खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. झेंडर सांगत होता खेळीन तर फटकेशी नाहीतर उपाशी. आणि अगदी झेंडरची अर्थात हर्षदची फलंदाजी आवडली असेल. वैयक्तिक 18 धावा ठोकल्या. एकदा जोरदार टाळ्या देखील ठोकायच्या आहेत हर्षलसाठी, त्या खेळीसाठी. व्हेरी वेल डन मॅन. हर्षलची फलंदाजी. हॅलो. व्यासपीठावर आलेले पाहुणे, नवखर गावचे शाखा प्रमुख राजाभाई किनेचे कट्टर समर्थक दीपक पाटील यांचा सत्कार करतील. स्वप्नील म्हात्रे विभाग प्रमुख, मायेची शाल देऊन त्यांना सत्कार करायचा आहे. तसेच सुशांत म्हात्रे यांचाही सत्कार करतील स्वप्नील म्हात्रे. येणारे 6 चेंडू विजयासाठी 14 धाबांची आवश्यकता. एका बाजूला डोडो स्ट्रायकर्स, दुसऱ्या बाजूला द केक हाऊस. एका बाजूला मृणाल म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला शांभवी पाटील. मोठा फटका आलाय, मिस टायमिंग फटका आहे. 2 क्षेत्ररक्षकांचं तारतम्य योग्य जुळून आलं आणि फायनली पुन्हा एकदा डोडो स्ट्रायकर संघाने कमबॅक केलंय. वेल डन. आणखीन एक फलंदाज बाद. हॅलो. हॅलो. देनगावचे सामाजिक कार्यकर्ते सुदेशजी जुईकर ॲडव्होकेट यांचा सत्कार करतील स्वप्नील म्हात्रे. यांच्या हस्ते त्याचा सत्कार होतील. मायेची शाळ सत्कार करायचा आहे. तसेच चिखली गावचे सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील व्यासपीठावर आहेत, त्यांचाही सत्कार करतील स्वप्नील म्हात्रे. चला, डीजे मास्टर विचारतोय कुण्या गावाचं पाखरू. हे पाखरू आहे ना गोलंदाजी करतोय, हे पेजारी गावाचं पाखरू आहे. अभयला निर्भयपणे गोलंदाजी करावी लागणार आहे. 5 चेंडू सामना जिंकण्यासाठी समीकरण 14 धावांचा. अभय तयार झालेत अगदी राईट आर्म अराउंड द विकेट, षटकातील पुढील चेंडू घेऊन. इथे बाकमतच्या रिजन मध्ये, थर्डमॅनच्या रिजन मध्ये चेंडू पळतोय. तिथे भाग मिल्का भाग, चेंडू थांबणार नाही, चाललाय सीमारेषेच्या बाहेर. तडा चौकार आलाय. द केक हाऊस या संघाच्या
वेळ आलंय येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. सोप्या मराठी भाषेत सांगायचं झालं ना तर 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता. मग तो मोठा फटका कोण खेचणार? जयेश आलाय, शेपूट वळवळणार का? टेल लँडरचा फलंदाज आता मात्र मोठा फटका खेचणार का? त्याच्या समवेत सचिनची ही जोडी मैदानाच्या आत. मिस केलाय. ऑप्स्टमच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला कव्हरच्या डोक्यावरून खेचायचं मानस, इच्छा वर्तवली गेली होती, मात्र भ्रम निराश झालाय. भ्रमाचा भोपळा फुटला, कारण येणारे आता मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. इथे सचिनला शांत डोकं ठेवून फटकेबाजी करावी लागेल, कारण का दुसऱ्या बाजूनं अभयची गोलंदाजी आहे ना, एक कौतुक करण्यासारखी गोलंदाजी आहे. अभय गोलंदाजी करत असताना आपलं सर्वस्व पणाला लावत असताना 3 चेंडू फेकलेत, 4 धावा खर्च केल्यात. येणारे 3 चेंडू 10 धावांची गरज. बॅटल इंटरेस्टिंग, मॅच ऑन. आहा, यावेळेस मैदानाच्या वरती काय घडतंय? एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज क्रमांक 7 इथे होतोय बाद. केलंय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा, तिसऱ्या षटकात 11 धावा आणि चौथं षटक जिथे येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके. या चेंडूवरती षटकार आला ना तर बरंच काही वेगळं चित्र असू शकेल. मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत आहे, कॅच पकडली गेली आणि इथे मात्र डोडो स्ट्रायकर संघाचा बोलबाला, वर्चस्व कायम. हॅलो हॅलो राजाभाई केनी यांचे कट्टर समर्थक अरविंद पाटील यांचं स्वागत करतील स्वतः राजाभाई केनी, रायगड जिल्हा प्रमुख शिवसेना यांच्या हस्ते. आमचे ज्येष्ठ अरविंद पाटील, तसेच सामाजिक कार्यकर्ते सुमित पवार यांचंही स्वागत करतील स्वप्नील म्हात्रे. राकेश पाटील, स्वागत करतील राकेश पाटील.